महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार आपले दावे प्रतिदावे करतोय. जाहीरनाम्यांमध्ये आश्वासनांची खैरात मांडतोय. मात्र पुण्यातले सजग पर्यावरणप्रेमी नागरिक एकत्र येत पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी वेताळ टेकडीसाठी या पर्यावरणप्रेमी तरुण एकवटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आज नदी सुधार प्रकल्प जो पुणे महानगरपालिकेने मोठा गाजावाजा केलेला प्रकल्प आहे, तो प्रकल्प कसा पर्यावरणाची हानी करतो हे सगळं नागरिकांपर्यंत पटवून देण्यासाठी हे सजग पर्यावरणप्रेमी नागरिक या ठिकाणी एकत्र आलेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. संग्रामदादा, नदी सुधार प्रकल्पाचा खूप मोठा गाजावाजा झाला, मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने तो कसा हानिकारक आहे असं अनेक पर्यावरणप्रेमी सांगत असतात. आता निवडणुकीच्या तोंडावर काय सांगा? मुळात आम्हाला तुम्ही पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी असं म्हणू नका. आम्ही पुण्याचे नागरिक आहोत, महाराष्ट्राचे, भारताचे नागरिक आहोत. हे फक्त काहीतरी आमची पोटं भरलेली आहेत आणि आम्हाला दुसरे कामधंदे नाही आहेत, त्यामुळे पर्यावरण, झाडं, हिरवाई वगैरे, डोंगर बिंगर यासाठी आम्ही हे करत नाहीये. हा मानवाचा जगण्याचा रोजचा प्रॉब्लेम झालेला आहे. एक्झिस्टेन्शियल थ्रेट ज्याला म्हणतात. जगभरातला कुठलाही तुम्ही शास्त्रज्ञ घ्या, कुठल्याही सरकारचा रिपोर्ट घ्या, ते सगळे म्हणतात की अरे उद्या आपल्याला, आपण पुढच्या पिढीसाठी काय करतो तयार, प्रत्येक मराठी कुटुंब, की आम्हाला एक घर त्यांना देऊन जायचंय, बरोबर ना? रिटायर झालं की आमच्या पुढच्या पिढीला एखादं घर असावं. पण घरं जरी तुम्ही मुलांना तुमची दिली आणि पृथ्वीच राहिली नाही, ती राहण्यालायक जर शहरं आपली राहिली नाहीत, तर मग या सगळ्याचा काय उपयोग असणार आहे? त्यामुळे हा प्रचंड गंभीर मामला आहे, बेसिक एक्झिस्टेन्शियल प्रश्न आहे. याच्याकडे इलेक्शनमध्ये किंवा राजकारण्यांचं लक्ष का जात नाही, हा आम्हाला मोठा प्रश्न पडला. एरवी कुणी आमचं ऐकत नाही 5 वर्ष. म्हणून जेव्हा ते ऐकण्याच्या मनस्थितीत असतात तेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये की बाबा वोट हवं असेल तर आधी हे इश्यूज तुम्ही सॉल्व्ह करणार आहात का, बरं त्यासाठी आराखडा काही आहे का, त्यासाठी तुमचा अभ्यास आहे का, ती विल पॉवर आहे का, ते तुम्ही करणार आहात का, हा प्रश्न प्रत्येक पुणेकर विचारतो आणि विचारला पाहिजे. हे काही हवेतले असे काही प्रश्न नाहीयेत, हे खूप फंडामेंटल प्रश्न आहेत. उद्या शहरात आपल्याला राहता येणार नाहीये, जर मोठमोठे पिकांचा जर लॉस झाला, उद्या खायला मिळणार नाहीये, या लेवलचे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि अर्थात नदीचा तर पाण्याचा हा प्रश्न आहे. आपलं पुणेकरांचं दूषित पाणी हे पुढे महाराष्ट्रातल्याच माझ्या सगळ्या बांधवांना ते शेतीसाठी वगैरे आणि पिण्यासाठी वापरावं लागतं. किती भयानक गोष्ट आहे नाही? मग हा इलेक्शनचा मुद्दा का होत नाही? आपण जात, धर्म, नेहमीचे मी खतरे में, तू खतरे में, का तू खतरे में, याच्यातच का अडकून पडलेलो आहे? यावर सुद्धा कोण बोलणार? यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आणि मतदान जर आमच्याकडनं आमची मतं हवी असतील तर या प्रश्नांवरती काय प्लॅन आहे ते आधी सांगा, नंतरच नंतर होईल. पर्यावरणाचा म्हणजे खरं तर अलीकडे वृक्षतोड किंवा हे सगळं करून जो विकास होतो तोच खरा शाश्वत विकास आहे असं राजकारणी ठासून पटवून देतात. काय सांगा? अजिबात नाहीये. आता संग्रामी सांगितलं त्याच्याशी तंतोतंत मी सहमत आहे. पुणे शहरामध्ये केवळ मुळामुठे काळात ही राहणारे 31,15,000 मतदार आहेत. प्रभावी मतदार नाही आहेत का? त्याच्यामध्ये 3 आपण पवना नदीचे टाकले तर 11 मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी येतात. नदीकडे बघायला कोणालाच वेळ नाहीये. आता एकदा मतदान झालं की 5 वर्ष पुन्हा आपलीच आहेत अशा भावनेने बघतात. म्हणून माझ्या सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की कृपया नदीसाठी मत द्या. कारण आता हे जे आपल्या मागं पाणी दिसतं हे वाहतं पाणी नाहीये, हे सांडपाणी आहे. हे सांडपाणी कुठे जाणार? उजनीमध्ये. तेच सांडपाणी जाणार सोलापूरला प्यायला. हेच पाणी जाणार पुरंदर उपसा सिंचनामधून पुरंदर आणि बारामतीच्या भागाला जाणार आहे. ह्याच्यानी आरोग्याची प्रचंड हेळसांड होते आहे. कातडीचे आजार, मुली कमी वयात ऋतुस्नात होणे, कॅन्सर सारखे प्रश्न, हे कोणाचं पाप? हे आपलंच पाप आहे. आणि ही जबाबदारी विधिमंडळाचे सदस्य म्हणून तुमची नाही आहे का? तुमची विधिमंडळ सदस्य म्हणून तुमची आहे. तुम्ही सरकार आहे, तुम्ही कायदे करता. मग आपली काय जबाबदारी? मतदार म्हणून माझी जबाबदारी आहे. सगळ्यांना मी आवाहन करतो. मी पण म्हणणार आहे की ज्यांना ह्याच्याबद्दल कळकळ आहे, आस्था आहे, केवळ मतापुरती नव्हे, पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीत ज्या वेळेस नवीन कायदे येतील ते कायदे नदीच्या पूरक कसे असावेत, अतिक्रमण थांबवायला हवं, प्रदूषण थांबवायला हवं. केवळ STP लावून प्रदूषण थांबणार नाही. ह्याच्यामध्ये नदीचं पालकत्व ते संभाव्य उमेदवारांनी, आमदारांनी घेतलं पाहिजे. अन्यथा हे म्हणजे राहण्यालायक राहणारच नाही. पुणे 2047 साली आपण अमृतकाल म्हणतो. अमृतकालमध्ये देशाची इकॉनॉमी $55 ट्रिलियन US बिलियन डॉलर ठरवली आणि महाराष्ट्राची $5 ट्रिलियन US ट्रिलियन डॉलर. त्यासाठी मग नद्या आहेत कुठे? प्रत्येक उद्योगासाठी पाणी लागणारच आहे. पश्चिम घाटाच्या आपण पायथ्याशी राहतो, इथलं पाणी आहे. हे पाणी प्रदूषित झालं की पुढे हे कृष्णाला जाणार आहे. पुढे गेला तिथून पंढरपूरहून जाऊन कृष्णाला मिळणार आहे विजापूरला तिथे. मग आपण ह्याचं प्रदूषित केलं आणि पुढे प्रदूषित केलं तर आपला हक्क आहे का? नाही. ही विधिमंडळाच्या सदस्य म्हणून
जबाबदारी तुमची आहे. माझी माझी तुम्हाला विनंती आहे उमेदवारांना, तुम्ही सगळ्यासाठी मत मागा, पण नद्यांचे पालक व्हा, अन्यथा तुमच्याला काही राहणार नाही. मी यूथला अपील करेल की आपण आपल्या फ्युचरसाठी वोट केलं पाहिजे, कारण की आपल्याला ह्या पृथ्वीवर राहायचं आहे आणि जर इथे आपल्याला राहायचं असेल तर आपले हे रिसोर्सेस, आपले सगळे नॅचरल इकोसिस्टम्स वगैरे आपल्याला प्रिझर्व करणं गरजेचं आहे, कारण की त्याचा आपला राहण्याचा काहीच अर्थ राहणार नाही जर ह्या आपल्या आजूबाजूच्या गोष्टीच नीट नसतील. सो मला असं वाटतं यूथने त्यांनाच वोट केलं पाहिजे जे आपल्या एन्व्हायरमेंटसाठी आपली साथ देतील. तुम्ही काय सांगाल? खरं तर अनेक नेते, अनेक उमेदवार जे आहेत ते वेगवेगळे आश्वासनं देत असतात, मात्र आजवरच्या म्हणजे 1962 पासून 2019 पर्यंत एकही नेता पर्यावरण विषयावर बोलला नाहीये. काय सांगाल? मी म्हणेन की पर्यावरण प्रेमी एक तर आम्हाला म्हणू नका प्लीज, कृपया. पर्यावरण हे सगळ्यांसाठी आहे. ते फक्त मी एकटी श्वास घेत नाही आहे, काय मी एकटी पाणी पित नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नदीला संकुचित केली तर तिला नाला केला तर ती आपल्याला पाणी देणारच नाही आहे. माझ्या नळाला पाणी आलं की माझं काम झालं, हे कृपया कोणीही नागरिकांनी करू नका. मला आज कमीपणा आहे की मला मागे माझी नदी असूनसुद्धा त्याच्यात मला पाणी पिता येत नाही, ही जाणीव जास्त करून घ्या प्लीज. आणि एकदम अचानक पर्यावरण प्रेमी आहेत म्हणून विकास करायला ते आपल्याला मागे खंड पाडतायत. नाही, आम्हाला विकास हवा आहे. आमचा फक्त एकच हेका आहे की कृपया विकास हा शाश्वत करा. सगळी जैवविविधता आपल्याला किती सांभाळता येईल त्याच्यावरती तो विकास करायला पाहिजे. सगळीकडे तटबंदी केली, सगळीकडे सिमेंट टाकली आणि विकास झाला, असं करू नका. आपण प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे की एक गाडी जाते, त्याच्यानंतर 2 गाड्या होतात, त्याच्यानंतर 3 गाड्या होतात. कितीही आपण फैलाव केला तरी आपला ट्रॅफिक जोपर्यंत गाडी कमी होत नाही तोपर्यंत संपणार नाही आहे. त्यामुळे नदीचंच पात्रामध्ये आता पाणी कमी करून गाड्या धावायला लावायचं, कुठेही आपण जाणार नाही आहोत, आपण शेवटी खड्ड्यातच पडणार आहोत. नदीच्या इकडनं गेलं की पुढचा खड्डाच आपल्याला मिळणार आहे. तर कृपया आम्हाला पर्यावरण प्रेमी असं न म्हणता माझ्यासाठी श्वास मिळाला की माझं झालं काम असं करू नका, माझ्यासाठी पाणी मिळालं की झालं काम असं करू नका कृपया. धन्यवाद. काय सांगाल दादा, या सगळ्यावर काय भूमिका आहे तुमची आणि तुम्ही खरं तर या सगळ्या विषयाची कायदेशीर बाजू सांभाळता? हो, काहीतरी मुख्य आकडेवारी मी तुम्हाला सांगू इच्छितो या प्रोजेक्टबद्दल. पहिलं म्हणजे की ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत 820 हेक्टर जागा पुण्याची हे डेव्हलप होणार आहे. त्यात एकूण 1,80,000 स्क्वेअर मीटर ह्यांची बिल्टअप एरिया आहे. कमालची गोष्ट ही म्हणजे जेव्हा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये 1,80,000 स्क्वेअर मीटरचं त्यांनी आकडेवारी दिली बिल्टअप एरियासाठी, तीच आकडेवारी जर आपण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये बघितली तर ती 0 होती. म्हणजे ही खूप मोठी एक डिस्क्रेपन्सी आहे. जी एन्व्हायरमेंटल परवानगी तुम्हाला मिळाली आहे त्यात तुम्ही म्हणता की काय हे बिल्टअप एरिया नाहीच आहे ह्या प्रोजेक्टला, आणि तुमच्याच रिपोर्टमध्ये 1,80,000 स्क्वेअर मीटर असं तुम्हीच लिहिलं आहे. ह्या विषयावर सरकारचे वकील म्हणतात की हा क्लेरिकल एरर आहे. क्लेरिकल एरर झाल्यामुळे तुम्ही चुकून 1,80,000 स्क्वेअर मीटर एकीकडे लिहिलं आणि एकीकडे 0 लिहिलं. हा खूप मोठा इश्यू आहे, पण खरं तर ह्याच्याकडे कोणी बघितलं नाही आहे. दुसरा इश्यू म्हणजे जर आपण लेट्स टेक दॅम ॲट द बेस्ट केस, जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जर हा प्रोजेक्ट अंमलमध्ये आणला तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे. तरीही जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक्झिक्यूट केला हा प्रोजेक्ट, तरीही 630 MLD 630 मिलियन लिटर्स ऑफ सुएज एव्हरी डे विल स्टील बी रिलीज्ड इन द रिव्हर. म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही फर्स्ट क्लास सगळी आयोजन केली तरीही 630 मिलियन लिटर म्हणजे थोडक्यात 63 करोड लिटर दिवसाला सुएज अनट्रीटेड आपल्या नदीत जाते. तुम्हीच सांगा, ही नदी झाली की मग काय झालं. तिसरा इश्यू म्हणजे हा प्रोजेक्ट आत्ता NGTने पण हे मान्य केलं आहे की काही असे विषय आहेत जे सायंटिफिकली असेस केले गेले नाही आहेत.
म्हणजे थोडक्यात जो एक्सपर्ट अप्रेझल बॉडी असतो ज्याच्या अंतर्गत म्हणजे ज्यांनी ह्याला परवानगी दिली आहे त्यांचं पण म्हणणं असं आहे की हे बघा काही विषय आहे ह्या प्रोजेक्टमध्ये ज्याच्यात आम्ही एक्सपर्ट नाही होत, म्हणजे आम्हाला माहीत नाही काय खरं होणार, पण तरी आम्ही परवानगी देतोय. NGTकडे पण हा मुद्दा दर्शवला गेला. त्यांचंही म्हणणं होतं की हे चुकीचं झालं आहे, तरीही त्यांनी परवानगी दिली ह्या प्रोजेक्टला. का? कारण हा पब्लिक इश्यू असं आहे त्यांचं म्हणणं. हा पब्लिक पर्पजचा प्रोजेक्ट आहे. तर आता इथे इतके लोक जमा झाली आहेत, अनेक वर्ष लोक ह्यावर काम करत आहेत. तर माझं कोणतेही पक्ष असो त्यांना एवढाच प्रश्न आहे, तर तुम्हाला खरंच वाटतं की हा पब्लिक इश्यू आहे तर पब्लिकचं मत ऐका ना. आम्ही कित्येक वर्ष काय म्हणत आहोत की आम्हाला 5,000 कोटी आमचे पैसे ह्यात घालायचे नाही आहेत. आम्हाला शुद्धीकरण पाहिजे पाण्याचं, आम्हाला स्वच्छता पाहिजे, बरोबर आहे, सौंदर्यकरण पण पाहिजे, बरोबर आहे, पण तुम्ही कोणत्या पद्धतीत करताय? जर तुमचा प्रोजेक्ट तुमच्या प्रोजेक्टच्या अंतर्गत इतकं मॅसिव्ह डेव्हलपमेंट होणारे नदी काठेवर जर तरीही तुमच्या प्रोजेक्टच्या अंतर्गत तुम्ही परफेक्टली राबवलात तरीही 630 मिलियन लिटर सांडपाणी ह्यात जाणार आहे. जर लोकांचे 5,000 कोटी ह्यात गुंतले आहे तर तुम्हीच सांगा की आमचं मत तुम्ही ऐकायला नाही हवं का? आम्ही जेव्हा काहीतरी म्हणतोय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे का? आम्हाला तुम्ही पर्यावरणप्रेमी म्हणून बाजूला करता की ठीक आहे, हे ते एक छोटी संख्या आहे, यांनी काय वोट्सवर इतका फरक पडणार नाही. पण आज कदाचित हा एक सत्यही असेल, पण 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर जेव्हा इथे अतिवृष्टी वाढेल, जेव्हा होणारे पूर पुण्यात खूप वाढतील, आपल्याला ह्या वर्षीच दिसलं आहे की 35,000 क्युसेकलाही किती पूर येतो. हा ओरिजिनली 1,00,000 क्युसेकचा लिमिट आहे, तो 35,000ला ब्रीच झाला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की जरासं पण पाऊस पडला तरी इथे पूर येण्याची शक्यता आहे. तर हे सगळं असताना हे अस्तित्वात ही सगळे विषय असताना आपण कोणत्या विषयांकडे लक्ष देतोय? ॲज मतदार आपले पण जी इच्छा आहे, आम्ही पण जे म्हणतोय, जे राजकीय पक्षांसमोर मांडत आहे त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. ह्या प्रोजेक्टला ठीक आहे तुम्हाला राबवायचं आहे, तुम्ही राबवणारच आहात आता, पण आमची मतं जे आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आम्ही जसं म्हणतोय आम्हाला जे प्रायोरिटीज आहे स्वच्छ ह्याचं पाणीचं शुद्धीकरण करणं त्याच्याकडे आधी लक्ष द्या. STP बसवा जेवढे लागतात. तुम्ही ह्यात 5,000 कोटी घातले तर ऑब्व्हियसली बाकीच्या ॲक्टिव्हिटीसाठी पैसे कमी होतात. तर आमचं हाच निवेदन आहे छोटासा की ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पर्यावरण हा काय एक फ्रिंज मुद्दा नाही आहे, हा खूप सेंट्रल मुद्दा आहे. लोकांचं आरोग्य, लोकांचं आयुष्य ह्यावर अवलंबून आहे. तर राजकीय पक्षांनी ह्याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती. मला एक जोडायचं आहे फक्त संकेत की कारण की हा पब्लिक इश्यू आहे आणि असलाच पाहिजे. सगळ्यांना, प्रत्येक नागरिकाला हा अफेक्ट करतो. तर हे जे जसं मैत्रेबरोबर एक आर्किटेक्ट सारंग यादवाडकर आहेत जे पुढाकार घेत आहेत कायदेशीररित्या RFDच्या विरोधात हे करण्यात, त्यांनी उघड चॅलेंज दिलं आहे प्रोजेक्ट प्रोपोनंट्सना, म्हणजे प्रशासनाचे अधिकारी असतील, शासनातले असतील, उमेदवार मंत्री वगैरे लोक असतील, प्रतिनिधी असतील, त्यांनी उघड चॅलेंज दिलं आहे की तुम्ही पब्लिक समोर एक पब्लिक डिबेट आयोजित करा ज्याच्यात तुम्ही तुमच्या जागतिक स्तरावरती जो कोणी एक्सपर्ट आहे तुम्ही त्याला बोलवा, तुम्ही तुमची बाजू मांडा, आम्ही आमची बाजू मांडू, आणि जर आम्ही त्यात चुकीचे पडलो किंवा आमची बाजू खोटी असेल किंवा काही त्रुट्या असतील तर आम्ही गप्प बसू, आम्ही पुन्हा विरोध करणार नाही. आणि जर तुमची बाजू चुकीची असेल आणि खोटी असेल तर तुम्ही हा प्रकल्प ताबडतोब थांबवायला पाहिजे. हा त्यांनी कितीतरी वर्ष झाली आहेत आता की हा उघड चॅलेंज दिला आहे, पण प्रशासनाची शासनाची लोक अजूनही तयार झालेली नाहीत पब्लिक डिबेटला, कारण की त्यांना माहिती आहे की त्यांची बाजू चुकीची आहे आणि लोकांच्या जीवावर खेळून ते प्रोजेक्ट रेटायला निघाले. मैं एक सामान्य नागरिक के हिसाब से मैं बताना चाहती हूँ कि हम जिसको वोट देते हैं वो हमारे रिप्रेजेंटेटिव होकर लेजिस्लेटिव असेंबली में जाते हैं ताकि वो जो भी प्रॉब्लम है उसको सुधारने के लिए लीगल लेवल पे वो सुधार कर सकते हैं. तो यहाँ पे मेरा एक ही रिक्वेस्ट है कि आप नदी को बचाइए, क्योंकि नदी अगर स्वच्छ रहेगा तो नदी के ज़रिए हम भी स्वच्छ रहेंगे. अल्टीमेटली हमें बचाना है. मेरा फाइनल अल्टीमेट मेरा रिक्वेस्ट है कि आप हमें बचा लीजिए. थँक्यू. नक्कीच. कॅमेरा पर्सन हर्षल मुजुमदारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना.
अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54। मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78।